तो हार्ड हिटर प्रशांत शेळके मिस्टर परफेक्ट. सामन्याला सुरुवात. पहिल्या षटकात गोलंदाजीसाठी सागर राणे. मैत्रीपूर्ण लढत असेल. प्रेक्षकांचा उत्कंठावर्धक सामना सध्या मैदानावरती रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. मॅचला सुरुवात. 12:54 पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज तयार सागर राणे उपस्थित. सर्वांच्या वतीनं दोनही टीमला लक्ष शुभेच्छा. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. ऑल द बेस्ट. चला मंगेश प्रवीण लगेचच आपण या ग्राउंड मध्ये. होताना पाहायला मिळाले निर्णायक लढत. महत्वपूर्ण लढत. फर्स्ट पॉवर प्ले सागर राणे गोलंदाजी करता. चला आता अधिकचा वेळ घेऊ नका. आदर्श 11 दानेवली स्क्वॉड तुमचा कंप्लीट झालेला आहे. अधिकचा वेळ न घेताना आपण स्पीडअप करणं अपेक्षित राहील. मॅच इज ऑन. सामन्याला सुरुवात. दोनही टीमला शुभेच्छा. 12:56 गोलंदाजीसाठी तयार झालाय सागर राणे. ऑल इज सेट. 3-2-1 लेट्स गो. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या फार बाहेर. वाईड बॉलचा सिग्नल ऑलफील्ड अंपायर मयूर मार्केस सरांचा आलेला आहे. एक अतिरिक्त धाव दरम्यानच्या कालावधीत दाफलकरवरती जोडली जाईल. एक्स्ट्रा एका धाब्याच्या सोबतीनं यजमान संघ जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरडावे आणि त्यांचा सांघिक धावफलकाचा शुभारंभ सध्या होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. इन्फॉर्म बॅटर शिवा खुने सध्या स्ट्रायकर एंडला त्याची सोबत होते प्रशांत शेळके. दोन्ही हार्ड हिटर बॅटर आहेत. यंदाच्या हंगामात शिवा खुनेने तर जबरदस्त कामगिरी केलेली आहे. एक अर्धशतक देखील मानवलीकर चषकामध्ये त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेला आहे. तो सध्या स्ट्रायकर एंडला. अक्रॉस लाईन ऑन साइडला स्वीपचा देखना फटका. व्हाट अ शॉट. काय कॉन्फिडन्स होता फटक्यामध्ये. बॉल चाललाय विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे जमिनीला गुदगुल्या करत. ऑन साइडला बेगीट काढण्याचा प्रयत्न. लाऊड अपील झालं होतं. बॉल थोडा खाली राहिला. जो बाउन्स अपेक्षित होता शिवाला तो बाउन्स या बॉलवरती मिळाला नाही. सबमरीन डिलिव्हरी. पायावरती चेंडू जाऊन आदळलेला आहे. डॉट बॉलची सांगता होत असताना सध्या पाहायला मिळेल. कमबॅक पुन्हा एकदा सागर राणेकडून करण्यात आलेले. स्पीडअप अपेक्षित आहे. आदर्श 11 दानेवली. स्कोर 5 ऑन बोर्ड. 5 धावा दाफलकावरती. स्ट्रायकर एंडला शिवा. समोर टाकलेला बॉल त्यावरती अक्रॉस लाईन ऑफ साइडला फक्त दिशा दिली आहे. एक सिंगल धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. गती थोडी कमी केली होती. चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन. एक सिंगल धाव. हरिभक्त परायण हनुमानजी शिल्के यांची मंचावरती उपस्थिती. त्यांचं देखील आपण खोऱ्यात वेलकम. सिंगल धावाच्या सहाय्याने स्कोर बोर्डवर टीमची टोटल 6 ऑन बोर्ड. 6 धावा दाफलकावर. प्रशांत शेळके सध्या स्ट्रायकर एंडला. जीनियल ऑलराऊंडर नेहमी चर्चेत असणारा खेळाडू सध्या स्ट्रायकर एंडला आपला पाहायला मिळेल गोलंदाजीसाठी सागर राणे. हाफ ट्रॅकर पूल काढण्याचा प्रयत्न. व्यवस्थित चेंडूपाठचा संपर्क झाला नाही. पोझिशन फार लवकर बनवली होती. स्ट्रोकसाठी भरपूर अगोदर रिॲक्ट झाले. एक सिंगल धाव दरम्यानच्या कालावधीत मिळताना दिसेल. सिंगल धाव्याच्या सहाय्याने पाहिले तर धावसंख्या किंबहुना पुढे मार्गस्थ झालेली आहे. स्कोर आतापर्यंत 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावर. 12:56 पहिला चेंडू पडला. लक्ष सुद्धा. आदर्श 11 दानेवली. 4 षटकं 20 मिनिटांच्या आत कुठल्या परिस्थितीत तुम्हाला टाकून कंप्लीट करावे लागतील. बॅकफुटर आले. स्क्वेअर कट. पेटल स्ट्रोक फ्रॉम शिवा खुने. बॉल पाठवलाय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या दिशेनं. बॉल सीमारेषा फोडतोय बेततोय. दुसरा चौकार. अनस्टॉपेबल शिवा खुनेच्या
या चौकारच्या सहानं स्कोरबोर्डवर संघाची धावा संख्या 11, 11 रन ऑन बोर्ड. 11 धावा दाखल करते पाहायला मिळत आहेत. स्टील 1 to go. अक्रॉस लाईन बिगिट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, अंतिम चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. उत्साह जास्त होता अपील मध्ये, आत्मविश्वास कमी होता. अपील मात्र पंचांनी नकारलेले. डॉट बॉलची सांगता. धावसंख्या स्थिर 11 धावा. डॉन पंड्या, चेतन अप्पा, रुपेश खुने यांची उपस्थिती, त्यांचे स्वागत. आज वेगळ्या ढंगात स्पेशली रुपेश खुने आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका षटकाच्या अंती 11 रन ऑन बोर्ड विदाउट लॉस. शिवा खुने 5 चेंडूत 9 धाव्याचं योगदान देतो. 2 चौकार त्याच्या बॅटमधून. त्याच्यासोबत प्रशांत देतो 1 चेंडूत 1 धाव्याचं योगदान. हरिभक्त पर नितीन महाराज खुने यांची उपस्थिती, त्यांचे बंधुराज गणेश देखील उपस्थित झालेत, त्यांचे स्वागत. विलासजी खुने यांची उपस्थिती, सर्वांचं स्वागत. विनंती आहे या पण मंचावरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सरचे स्वागत. सागरजी शेळके यांची उपस्थिती, योगेशजी शेळके हे देखील उपस्थित झालेले आहेत. सर्वांना विनंती आहे या पण मंचावरती आपल्या सर्वांचं स्वागत. षटक दुसरं सुरू होतं गोलंदाजीसाठी. प्रवीण भोईर अर्थातच पांड्या सध्या दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. 11 धावा दाखल करते पाहायला मिळतात. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 12:56 ला पहिला बॉल पडला. स्पीडअप अपेक्षित आहे. आदर्श 11 दानिवली केके अँड ऑल टीम ऑलरेडी थोडं डिले झालेलं मित्रांनो, मात्र आता वेळेच्या बाबतीत आपलं अपेक्षित सहकार्य हवंय, ही सूचना लक्षात घ्या. षटक दुसरं गोलंदाजीसाठी प्रवीण भोईर. पहिला बॉल ऑफ साइडला टर्न केलाय. स्क्वेअरलेग सीमारेषेच्या दिशेने आक्रमण. प्रशांत शेळकेचा प्रहार. पहिला मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. ह्यूज हिट. प्रवीण भोईर पांड्याचा विरोध. या षटकारांना धावसंख्या फ्लाय झालेली आपल्याला पाहायला मिळेल. 17 ऑन बोर्ड. 17 धावा दाखल करती. काय आक्रमण पहिल्या बॉलवरती केलंय ते प्रशांत शेळकेनं. डीजे कक्षामध्ये थोडी शांतता ठेवा. राज, कर्नू, अप्पा अँड रुपेश. स्कोर 17. पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत. दरम्यानच्या कालावधीत ज्यांनी स्पर्धेचा पहिला आणि दुसरा दिवस गाजवला, 2 सामन्यावरचा अवॉर्ड, क्वार्टर फायनल, प्री क्वार्टर फायनल, जयदत्त दिघे यांची उपस्थिती. विनंती आहे या पण मंचावरती आपलंही स्वागत आहे. आज त्यांचं देखील लक्ष लागलेले ग्रुप डी वरती कुठला संघ त्यांच्या अगेन्स्ट फर्स्ट सेमी मध्ये असेल. फुलटॉस होता. वेगवान चेंडू डाऊन द लेग स्टिक. वाईड कॉल फ्रॉम ऑनफिल्ड अंपायर हरेश कराळे सर. एक एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी ऍड केली जाईल. अतिरिक्त 1 धाव्याच्या बढतीनं धावसंख्या आपण बघतो सध्या 18 ऑन बोर्ड. 18 धावा दाखल करते. 12th मॅनच्या भूमिकेत पप्पू अर्थातच रॉकी आमच्या सोबत आहेत, त्यांची देखील चर्चा सध्या सुरू आहे. मागे गणेशोत्सव आहे, ते देखील आज भलत्याच रंगात आहेत. मात्र आज 12व्या खेळाडूची भूमिका ते अदा करत आहेत. सध्या मध्यंतरी सरावापासून ते थोडे दूर राहिलेले आहेत. ऑफसाइडला पूल करण्याचा प्रयत्न. प्लेड ऑन. फलंदाज बाद. ऑफस्टिकला चेंडू धडक मारतोय आणि मॅच मध्ये प्राइज विकेट जल्लोष सध्या सुरू झालाय. तो आदर्श 11 दानिवलीचा बिग फिश कॉट इन द नेट. प्रशांत शेळके. मॅच मध्ये विकेट फॅक्टर नितांत गरजेचं होता. पार्टनरशिप बोलवलं, बिल्डअप होती होती, बागेदारी आता ब्रेक करण्यात आलेली आहे. बॅटिंग ऑर्डर ऑलरेडी सेट करून ठेवा. जयगाव स्पोर्ट्स रुग्णालय ज्येष्ठ ग्रामस्थ तथा समाजसेवक बुधाजी दादा शेळके यांची उपस्थिती आपल्याला क्रीडानगरीमध्ये लाभलेली आहे. त्यांना विनंती आहे आपण या मंचावरती आपले स्वागत आहे मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं. स्कोर 18. एका गडाच्या मोबदल्यात. बॅटिंगसाठी मोहन डोंगरे लेफ्टी बॅटरची नियुक्ती आता करण्यात आलेली आहे. वेलकम जेडी यांचं स्वागत आहे. काय अप्रतिम परफॉर्मन्स त्यांचा राहिला आहे. क्वालिफाय मॅच, क्वार्टर फायनल मॅच दोन्ही सामन्यामध्ये सामनावीरचा अवॉर्ड. ऋषी रंग आणि त्याचबरोबर उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे ती अर्थातच सोन्याची. त्यांचे स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. गावातील सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ, समाजसेवक, पदाधिकारी सर्वांना विनंती आपण या मंचावरती सर्वांचं स्वागत आहे. वाटाणा प्रेम शेखर यांची देखील उपस्थिती लाभलेली विनंती आपण या आपलंही स्वागत आहे.
पहिला बॉल ड्राईव्ह केला समोर, वेगवान ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. एक सिंगल धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. सिंगल धावेच्या सहाय्याने स्कोरबोर्डवर टीमची टोटल सध्या पुढे सरकली. दुसऱ्या धावेचा कॉल आहे, ओव्हरथ्रो झालाय आणि दुसरी धाव देखील आता सहजरित्या प्राप्त होताना पाहायला मिळेल. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये प्रयत्न फसला तो प्रवीण भोईर पाडण्याचा, त्याच कारणास्तव या 2 धावा सध्या प्राप्त होताना दिसतील. धावसंख्या 20. मेजर महेश यांचे आगमन वेलकम आहे. सर्व ज्येष्ठ ग्रामस्थांना विनंती आहे, परिसरातील सर्व दर्दी क्रीडा रसिक या पण मंचावरती. आपली हक्काची स्पर्धा आहे. हर्षदजी ठमके यांची उपस्थिती विनंती आहे, आपण या मंचावरती आपले स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. स्कोर 20. अभिषेळके दरम्यानच्या कालावधीत उपस्थित झालेले आहेत, त्यांचे स्वागत आहे. वेगवान फुलटॉस स्विंगिंग यॉर्कर, प्रत्युत्तरच नाही. एमडी अर्थातच मोहन डोंगरेकडे डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. अधिकची गती आहे गोलंदाज प्रवीण भोईरकडे, पांड्याकडे. सुरुवात जरी षटकारानं त्याच्या आगे झाली असली मात्र कमबॅक करणं तो जाणतोय आणि ती महारत त्यानं हासिल केलेली आहे. वापसीचे संकेत त्यानं दिलेले. डॉट बॉल धावा संख्या स्थिर. स्कोरबोर्डवर धावा 20. 20 ऑन बोर्ड. क्लीन बोल्ड लेग स्टिक दाखवली आणि आता ती वाकवली गोलंदाज प्रवीण भोईरनं. दुसरा धक्का जय गावदे स्पोर्ट्स डोंगरडावे टीमला. मोहन डोंगरे परत आहेत माघारी. बिग ब्लो, बिग विकेट डाऊन, बिग फिश कॉट इन द नेट. बॅटिंगसाठी न्यू बॅटर तानाजी खुने नेहमीच सलामीसाठी दाखल झालेले आपल्या पाहायला मिळतात. आता मात्र मिडल ऑर्डरला त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 12th मॅन रॉकी सध्या थोडे चिंतेत आहेत, कारण सेट बॅटर प्रशांत बाद झाला आणि मोहन जसा गेला तो देखील स्वस्तात माघारी परतलेला आहे. जबाबदारी आता शिवा आणि त्याची सोबत देतो तानाजी. दोनही नावांना ऐतिहासिक वारसा आहे आणि तशी लढाई, तसा कडवा संघर्ष मैदानामध्ये त्यांना आता करावं लागेल, कारण समोर चॅलेंज तगडं आहे. आदर्श 11 धानेवलीचं हे देखील विसरून चालणार नाही. बॅटिंगसाठी तानाजी खुने न्यू बॅटर. स्टील 1 to go. धावा 20. गोलंदाज तयार प्रवीण. बॅकफुटवर आले. पहिला बॉल ऑन साइडला टर्न केला. एक सिंगल मिळेल का? थ्रो थोडा वाईड आलाय, ओव्हरथ्रो झालाय. दुसरी धाव सुरू आहे आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात दोन्ही फलंदाज यशस्वी पोहोचताना पाहायला मिळतात. पहिल्या अटेमध्ये गिरीश भोईरनं जर बॉल पकडला असता तर यदा कदाचित धावतीची विकेट ग्राह्य धरली गेली असती, मात्र पहिल्या अटेमध्ये तो चेंडू सामावू शकला नाही. 2 धावा दरम्यानच्या कालावधीत. षटकाची सांगता एंड ऑफ सेकंड ओव्हर. टीमची धावसंख्या 22. 2 गड्यांच्या मोबदल्यात. (22 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 11.00 धाव्याची धावगती दाखल करती. 10 मिनिटं 2 षटकांसाठी घेतलेली आहेत. आदर्श 11 धानेवली. स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. ग्रामपंचायत सदस्य योगेशजी दळवे यांच्या वतीनं विकेट षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज अनाऊन्स झालेला आहे. स्पीडअप अपेक्षित आहे. चला, यानंतर लगेचच तुम्हाला सामना स्टार्ट करावा लागेल, लक्ष सुद्या. स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. आदर्श 11 धानेवली. अधिकचा वेळ आपण घेऊ नका, कारण यानंतरही भरपूर सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. सो नियोजित वेळ आपल्याकडे हवा आणि बॅटलाइट क्वार्टर फायनलवरती पडू नये. गोलंदाजीसाठी मल्हारी भोईर. पहिला बॉल मल्हारीचा. थांबले, पॉज घेतला आणि त्यानंतर टर्न केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित टीम मध्ये. वेल फिल्डिंग ऑल्सो वेल थ्रो. एक सिंगल धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. सिंगल धावाच्या सहाय्याने स्कोरबोर्डवर टीमची धावा संख्या 23. 23. 23ला 2 विकेट पडलेले आहेत. तानाजी आणि त्याच्या सोबत शिवा देतो. शिवानं 5 चेंडू 10 बनवल्यात. तानाजी 1 चेंडू 2 धावेचं योगदान. पार्टनरशिप आता आवश्यक, भागीदारीची नितांत गरज. स्पीडअप अपेक्षित आहे. आदर्श 11 धानेवली. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडूबाचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. गॅपमध्ये खेळतात. एक सिंगल बनली. सेकंडचा कॉल होता, मात्र नकार आलेला आहे. पहिल्या अटेम्प्टमध्ये थ्रो चांगला आला. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या सहाय्याने स्कोरबोर्डवर टीमची धावसंख्या 24. 24 धावा. 24 धावा दाखल करती 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रशांत आणि मोहन बाद होणारे फलंदाज. प्रशांतनं दाखल करती जोडल्या त्या 7 धावा. मोहननं जोडल्या 2 धावा.
मात्र या दोन्ही फलंदाजांना आता भागीदारी रचावी लागेल, पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. ऑन साइडला हुक केला, वॉट अ शॉट. शिवा खुणेचा हा पेटन फेवराइट फटका, बॉल पाठवला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. हुक करत असताना धावांची भूक आता भागवली आहे ती शिवा खुणेनं. षटकार. या षटकाराच्या सहाय्यानं स्कोरबोर्डवर टीमची धावसंख्या 30 ऑन बोर्ड, 30 धावा दाखल करते. 30 धावा दाखल करते पाहायला मिळत आहेत. प्रभावशाली कामगिरी शिवा खुणे यांची या मॅचमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. ज्येष्ठ ग्रामस्थ तथा समाजसेवक बुधाजीदादा शेळके यांचं मंचावरती शुभागमन, त्यांचं देखील करूयात आपण वेलकम. ऑन साइडला सॉफ्ट फ्रेंडली खेळतात, बॅकवर्ड स्क्वेअरलेगचा फिल्डर थोडा दूर आहे, तोपर्यंत एक सिंगल धाव सहजरित्या प्राप्त होताना दिसेल. या सिंगल धावेच्या सहाय्यानं स्कोरबोर्डवर धावसंख्या आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न थ्रो खराब आलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण करण्यात आलेली आहे. बॉल जसा डायवर्ट झाला या मॅच मध्ये तिसऱ्यांदा दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेला आहे. फिल्डिंगचा जे स्टँडर्ड आहे, जो दर्जा आहे, तो आतापर्यंत आय थिंक हवा तसा जपता आला नाही. आदर्श 11 दानिवलीला मॅच बॉल रिटर्न झालेला आहे. सिटीज मॅच बॉलला सामना तुम्ही कंटिन्यू करू शकता. स्कोर 32-32, स्टील 2 टू गो. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 8 चेंडू 18 धावांचं योगदान शिवा खुनेचं आपण बघत आहोत. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. महत्वपूर्ण षटक सध्या मार्गस्थ असताना तिसरं ऑफिशियल स्कोरच्या भूमिकेत दादा संघाचे कर्णधार दत्ता भांडे सर आपल्या समेत उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण करूयात वेलकम. स्टील 2 टू गो. लाईन इथे चांगली आहे, हार्डली नव्हता, बरोबर टप्पा पडल्याबरोबर बॉल अधिकचा उसळलेला आहे. यष्टीरक्षकाच्या दिशेने तो मार्गस्थ होतोय. शोल्डर हाईट ना बॉल फिनिश होतो यष्टीरक्षक गिरीश भोयर यांच्या हातामध्ये. षटकारानंतर कमबॅक डॉट बॉल, धावसंख्या स्थिर 32, स्टील 1 टू गो. स्विंग अँड मिस, ब्युटिफुल डिलिव्हरी, अपील झाले, लाऊडली मात्र नकार आलेला आहे. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न तो शिवा खुनेचा फसलेला आहे. मल्हारी भोईरनं केलेलं कमबॅक रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहायला मिळेल. ड्रिंक्स ट्रॉली मैदानात संदीप डीजे राजला स्क्रीनवरती अभेद्य सिद्धगड आपण बघत आहोत. ऐतिहासिक वारसा, बलिदान भूमी, त्याचबरोबर चांगलं पर्यटन स्थळ, बरगतचं झाडी, त्याचबरोबर सदाहरित क्षेत्र आहे. समोर आपण बघत आहोत फेमस सुळका आमच्या गावचा. क्लीन व्ह्यू फ्रॉम 7 स्टार लाईव्ह इव्हेंट्स. त्याचबरोबर समोर आपण 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक सुप्रसिद्ध ख्यातनाम भीमाशंकर ज्योतिर्लिंग बघत आहोत. पाणी लवकर न्या मयूर, पाणी लवकर न्या मयूर. एसीडीज नेक्स्ट मॅच साठी बी पराग वॉरियर्स बालुकाडे गोरगड बी 17 जसं संपेल आपल्याला टॉस साठी रिपोर्टिंग करावं लागेल. 3 षटकांची अंती 32 धावा दाखल करते पाहायला मिळतात. शिवा खुणे या मॅच मध्ये आता की फॅक्टर असेल, त्याचा रोल इम्पॉर्टंट निर्णायक असेल. टीम जय गावदे स्पोर्ट्स डोंगर डावे क्रिकेट संघाकरता. धावसंख्या 32. चौथ्या षटकाची सुरुवात बॉलिंग ट्रॅक वरती आपण बघत आहोत. गोलंदाजी करता सेकंड स्पेल मध्ये फ्रंटलाईन गोलंदाज प्रवीण भोईर, अर्थातच पांड्या. (32 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 32 धावा दाखल करते दोन गटाच्या मोबदल्यात. गोलंदाज तयार प्रवीण. पहिला बॉल फुल लेंथ होता, बॅटची आतली कडा आहे, स्वतः गोलंदाज बॅकअप साठी पोहोचतात. एक सिंगल धाव त्या ठिकाणी सहजरित्या प्राप्त होता दिसेल. सिंगलनं स्ट्राईक रोटेड. स्कोर सध्या आपण बघत आहोत 33 धावा. 11 चेंडू अजूनही बाकी आहेत. पाहायचं 11 चेंडूच्या समाप्तीनंतर किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल संघ जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे. स्कोर मूव्स ऑन 33 धावा दाखल कव्हर. स्टॅकर येईल शिवा. आक्रमण केले समोरच्या दिशेनं, मात्र फटका प्रॉपर टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक मात्र त्याच्या दस्तकावरती मस्तक देत बॉल बाउंड्रीला यायच्या बाहेर निघून चालला. कोणेचा संघर्ष आणि त्याच्या बॅट मधून येतोय हा निर्णायक षटकार.
यानंतर ऑनगोईंग मॅच मधील विनर आणि त्यांच्या विरोधात आई गौदवी खाटेकर असा सामना आपण कव्हर करणार आहोत. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष निलेश दस्तर यांची उपस्थिती दरम्यानच्या कालावधीत आपल्याला लाभलेली आहे. विनंती आहे या पण मंचावरती आपलंही स्वागत आहे, वेलकम आहे. षटकार शिवा खुनेच्या बॅटमधून धावा संख्या 39, 39 धावा पाहायला मिळतात धावफलकावरती. अकरा चेंडू 24 धावा. शिवा खुने इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन देतो. गोलंदाज सर प्रवीण. हाफ ट्रॅकर सोडून दिलाय बॉल विथ जजमेंट. वाईड लाईनच्या अगदी फार बाहेर चेंडू आपण बघत आहोत. एक अतिरिक्त धाव मिळेल. एक्स्ट्रा धाब्याच्या बढतीनं सांघिक धावसंख्या सध्या 40 ऑन बोर्ड. 40 धावा धावफलकावर. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत त्या मॅच मध्ये. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत निर्णायक चौथ्या षटकाचे. स्पेशली का स्ट्रॅटेजी आहे शिवा खुनेची आता हे देखील पाहावं लागेल. समोरच्या दिशेने आक्रमण. व्हाट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड एक्झिक्यूट. बॉल पाठवलाय ऑर्थोडॉक्स लॉंगॉन सीमारेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा हा ISI ट्रेडमार्क ब्रँडेड षटकार शिवा खुने. षटकाराच्या सरण धावसंख्या 46, 46 धावा. शिवा खुनेनं यंदाचा हंगाम गाजून सोडलेला आहे. त्याच्या बॅटमधून चांगल्या देवा आहेत. रन मशीन आहे जय गावदे स्पोर्ट्स लोगडावे क्रिकेट संघाचे. आणि या मॅच मध्ये देखील 12 चेंडू इंडिव्हिज्युअल 30 धावेचं त्याचं योगदान आपण बघत आहोत. गोलंदाज तयार प्रवीण भोईर. बॅटची कडा मात्र फायनलला फिल्डर श्याम उपस्थित झालेले आहेत बॅकअप कडा करतात. दरम्यानच्या कालावधीत एक सिंगल धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. या सिंगलच्या सहाय्याने स्कोरबोर्डवर टीमची धावसंख्या 47, 47 धावा. 13 चेंडू 31 शिवा. तानाजी 3 चेंडूत 4 धाब्याचं योगदान देतो. न्यूली 7 स्टार लाईव्ह इंडिया ऑफिशियल वारीला जर आपण जॉईन झाले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. करंट सबस्क्रायबर 6028. हा ट्रॅकर कट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका आणि झेल सुटला. कॅच ड्रॉप. वामन भोईर होते त्या ठिकाणी. डबल मॅन्डेट झाले. पोझिशन मध्ये फार लवकर आले होते मात्र झेल संपादित करू शकले नाही. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीन वरती. साधा सोपा सहज झेल. 3 फिल्डर एकत्र आले. कॉलिंग सहभाव. कॅच ड्रॉप. तानाजी खुनेला दिले गेले जीवदान. एक सिंगल धाव आणि सिंगलच्या सैन्या धावसंख्या 47, 47. कमी गतीने टाकलेला बॉल होता मात्र वाईड कॉल करण्यात आलेला. इट इज वाईड. एक अतिरिक्त धाव. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न. तो प्रयोग फसलेला आहे. धावसंख्या 49. अंतिम चेंडू बाकी आहे. शिवा खुनेला आता क्रिकेट विथ सेन्सिबल, क्रिकेट विथ कॅल्क्युलेशन खेळावं लागेल. धावा 49, 49. चांगला टच मध्ये तो या मॅच मध्ये. 12-31. आक्रमण करण्याचा प्रयत्न. फटका फसला. मिसटायमिंग. आणि या अगोदर चर्चा केली होती क्रिकेट विथ सेन्सिबलनेस खेळावं लागेल त्याचा अभाव. शिवा खुने माघारी परततोय. मॅचची प्राइज विकेट. फलंदाज बाद. 4 षटकांच्या अंती 49 ला तिसरा धक्का. टीम जय गावदे स्पोर्ट्स डोंगरनावेला. जय बिराडे मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. अंतिम चेंडू होता. शिवानं अति आक्रमकता केली आणि 30 त्याला भोवलेली आहे. क्रिकेटचा टी फॉर टेम्परामेंट दादा संघाचे कर्णधार दत्ता भांडे आम्हाला सांगतात संयम फार महत्वाचा असतो. त्याचा अभाव पाहायला मिळाला. संयमानं भल्या भल्या खेळाडूंच्या बिंबऱ्या आजपर्यंत उडालेल्या आहेत. विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर देखील 23 वेळेला 99 वरती बाद झालेला आहे. त्याच कारणास्तव संयम महत्वाचा असतो, इम्पॉर्टंट असतो. अंतिम षटक गोलंदाजीसाठी मंगेश भोईर. बाहुबली ऑफ धानिवली. वेलकम. दीपक शेलके आलेले आहेत. फटाक्यांची आतिषबाजी त्यांच्या आगमनाप्रित्यर्थ आता होईल. त्यांची शुभ उपस्थिती लाभलेली आहे. स्वागत आहे आपलं. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस वरती फुल टॉल वसूल केलाय. नाव आहे तानाजी खुने आणि त्याच्या बॅट मधून येतोय पहिल्या बॉल वरती हा आक्रमक फटका. आकर्षक षटकार.
स्कोर 55. 55 धावा दाफलकावरती. आक्रमक सुरुवात अंतिम षटकाची केलेली ती फलंदाज तानाजी खुनेनं शिवाबाज झालेला आहे. तानाजी आता चांगला सेट आहे आणि या मॅच मध्ये त्याच्यावरती जबाबदारी, त्याच्यावरती जिम्मेदारी आपल्याला पाहायला मिळेल. 55 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. 55 धावा दाफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात 5 चेंडू 11 धाव्याचे योगदान तानाजी खुनेचं आपण बघत आहोत. निर्णायक सामना, महत्वपूर्ण लढत, स्पीडअप अपेक्षित आहे. जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरगाव थोडी घाई करा. भाऊदादा शेळके यांची उपस्थिती दरम्यानच्या कालावधीत आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं देखील आपण खोऱ्यात वेलकम. स्कोर मूव्स ऑन 55. 55 धावा दाफलकावरती आपण बघत आहोत. अंतिम 5 चेंडू आता बाकी आहेत. पाहायचं कितपर्यंत मजल मारेल यजमान संघ जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरगावे. मिस टाइम फटका, चेंडूंचा वेध, प्रवीण भोईर पोहोचलाय, पोझिशन मध्ये आलाय, मात्र त्याच्याकडून कॅच ड्रॉप. 2 धावा, तिसऱ्या धावेचा कॉल आहे, मात्र नकार आलेला आहे. मल्हार भोईरचा बॅकअप आलाय. 2 धावा मिळतील. 2 धाव्याच्या सारण्या, धावसंख्या 57. स्कोरबोर्डवर टीमची टोटल आतापर्यंत 57 धावा. चार चेंडू अजूनही बाकी आहेत. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. तानाजी खुडेला फिनिशिंग रोल या मॅच मध्ये आता करावा लागेल. फुलटॉस होता, वेग होता, मात्र टॅमिंग करू शकले नाही, मिडलिंग करू शकले नाही. अधिकची गती होती, अधिकचा वेग, अधिकच्या द्वेषाने टाकलेला बॉल. एसडीज क्लीन व्ह्यू फ्रॉम आवर कॅमेरामॅन अक्की, जे अगदी थोड्याच कालावधीत 7 स्टार लाईव्ह इव्हेंट सोबत जॉईंट होतील. डॉट बॉल, धावा संख्या स्थिर 57 धावा. मिस टाइम, वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. आता गतीमध्ये परिवर्तन, वेगामध्ये सातत्यानं मिश्रण आपण बघत आहोत. मंगेश भोईर कडून लागोपाठचे 2 डॉट बॉल त्यानं टाकलेले आहेत. सुरुवात षटकाला नव्हती, मात्र तदनंतर मध्यंतरी या षटकाच्या दरम्यान त्याच्या पद्धतीनं छोटेखानी कमबॅक आणि झाली वापसी ती आदर्श 11 धानेवलीची. स्टील 2 टू गो, धावा संख्या 57. स्विंग अँड मिस, वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी, रनआउटचा चान्स, नॉस्ट्रायकर एंडला आणि त्या संधीचं सोनं. फलंदाज बाद होतोय. सुरुवात दमदार केली होती, मात्र शेवट करू शकला नाही गोड तानाजी खुने. तो धावची 2 माघारी परततोय. धक्का चौथा. जय 57 धावा दाफलकावरती. पहिलं षटक 11 धावा, दुसरं षटक 11 धावा 22, तिसरं षटक 10 धावा 32, चौथं षटक 17 धावा 49 आणि या षटकात आतापर्यंत 8 धावा झालेल्या आहेत. सो 49 + 8 = 57. स्टील 1 टू गो, न्यू बॅटर डीके. अंतिम बॉल ऑन साइडला दिशा दिली, लवली करून चेंडू मागे चालला. आउटफील्ड अत्यंत वेगवान, फिल्डर पोहोचू शकले नाही. शेवट जय बिराट्यानं गोड केलाय. चौकार, पहिला डाव संपला. 61 धावा बनवल्या. यजमान अर्थातच टीम
धन्यवाद दीपवीर बिराडे सर. आणि बॅटर पाठवा विनंती आहे. आदर्श 11 नाणेवली संघ आपण आपले ओपनिंग पेअर तुरंत मैदानावरती पाठवायची आहे. जास्त विलंब लावू नका, लगेचच आपण आपली ओपनिंग पेअर मैदानावरती पाठवा ही विनंती आहे. मल्हार आणि मंगेशची जे ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली आदर्श 11 धानिवली या संघासाठी. त्यांच्या विरोधामध्ये यजमान संघ आपण पाहतोय जय बजरंग डोंगर नावे. या दोन संघांदरम्यान सुरू असणारी ही मॅच आपण पाहतोय. काल देखील डोंगर नावे संघाचा डोंगर नावे गावाचा एक संघ काल देखील या मैदानावरती खेळला. मला वाटतं क्वालिफायर मॅच मध्ये तो पराभूत झाला खांदारी संघाविरुद्ध. जय बजरंग डोंगर नावे बी काल खेळला आणि आज जय बजरंग डोंगर नावे संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती जय दाखल झालेत. जय बॉलिंग ट्रॅकवरती 62 धाव्यांचं लक्ष आहे. आणि खरं तर ऑर्म बॉल थोडासा महागात पडला गोलंदाज जय यांना, कारण बरंच अंतर परत कव्हर करावं लागले. एनर्जी खूप महत्वाची, कारण रणरंत रखरखत ऊन आता मैदानावरती आहे. लेट्स प्ले. आणि खेळाचं उत्तरार्ध इथे सुरू होईल. 62 धाव्यांचं लक्ष आहे. 62 इज द टार्गेट. पहिला बॉल ऑफस्टमच्या खूप जास्ती बाहेर हा बॉल. फलंदाजांना काही करण्याची आवश्यकता भासली नाही. पहिला बॉल वाईड अवांतर धाव. दीपवीर बिराडे सर बॉलची मागणी केली, त्यांनी देखील केली होती. पहिला बॉल आपण पाहतोय वाईड आहे. अनाधिकृत पहिला बॉल अवांतर धाव इथे प्राप्त होईल. आणि पंचांनी गोलंदाज जय यांना सांगितलं ये गेंद आपको दोबारा डालनी पडेगी. हा बॉल तुम्हाला पुन्हा एकदा टाकावा लागेल ही सूचना आली आहे. वाव, अप्रतिम फटका आहे. न्यूटनचा तिसरा लॉ फलंदाजाने वापरला. एव्हरी ऍक्शन देअर आर इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. क्षेत्ररक्षण देखील लाजवाब आहे. 2 धावा तिथे प्राप्त होतील. कौतुक केलं पाहिजे क्षेत्ररक्षक प्रशांत यांचं. लाजवाब हा स्टॉप होता. तितकाच अप्रतिम फटका. एव्हरी ऍक्शन देअर आर इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन न्यूटनचा तिसरा लॉ आहे. आणि तशा पद्धतीचा फटका तिथे पाहायला मिळाला. गोलंदाज जय राईट अप राऊंड द विकेट. यावेळेस आपण पाहतोय हवेत उंच तर बॉल गेलाय, दूर किती जाईल हे पाहायचंय. आणि क्षेत्ररक्षक तिथे होते मध्यामध्ये, त्यांनी बॉल तर टिपलाय परंतु
मॅक्सिमम षटकार असेल हा. पहिलाच आपण पाहिलं बाउंड्री रोप सोबत पहिला त्यांचा टच होता. पहिला इम्पॅक्ट महत्वाचा आहे. पहिला इम्पॅक्ट जर बॉल सोबत असता नंतर बाउंड्री सोबत असता. आणि ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती देखील तुम्ही पाहू शकता. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून ही गोष्ट क्लिअर झाली की त्यांचा पहिला इम्पॅक्ट बाउंड्री रोप सोबत होता. पहिला इम्पॅक्ट आतमध्ये तुमचा पाहिजे आणि पहिला इम्पॅक्ट आतमध्ये बॉल सोबत पाहिजे. इथे पहिला इम्पॅक्ट बाउंड्री सोबत आहे, नंतर बॉल सोबत इम्पॅक्ट आहे. कॅच आतमध्ये घेतला त्याला काही महत्व नाही. पहिल्यांदा जर फिल्डर बाउंड्रीला टच झाला तर तो षटकार आहे. चला, हा नियम आहे. समरी डिलिव्हरी बॉल पडल्यानंतर मात्र अतिरिक्त उसळी घेत नाही. हा बॉल डॉट असेल. पंतांची चांगली कामगिरी. बऱ्याच वेळा कन्फ्युजन, कोणीतरी सांगितलं की जसप्रीत बुमराचा पाय बाउंड्रीला लागला होता, तो देखील षटकार आहे. पहिला जर इम्पॅक्ट बाउंड्री सोबत खेळाडूचा आहे तर तो षटकार आहे. पहिला इम्पॅक्ट बॉल सोबत बाउंड्रीच्या आतमध्ये झाला, नंतर खेळाडू बाउंड्रीच्या बाहेरून आतमध्ये आला तर तिथे झेल तो मान्य केला जाऊ शकतो. परंतु जर पहिला इम्पॅक्ट बाउंड्री सोबत झाला तर तो षटकार आहे. ओ, खराब बॉल, नो बॉल आणि हा चौकार असेल. धावा मिळतील 5. गोलंदाजच्या बॉलिंग ट्रॅक वरती पुढचा बॉल. ओ, संधी होती इथे. दीप बिराडे, झेल ड्रॉप झालाय आणि पुन्हा एकदा 2 धावा इथे प्राप्त होतील. मिड ऑन रिजनला झेल कठीण होता. कठीण झेल खरं तर हातावरती, पोटावरती जोरात बॉल आदळलाय. मिडल फिंगर्स तिथे. 2 धावा प्राप्त होतील आणि असे झेल कठीण आहेत, परंतु या लेवलवरती टिपला जाणं गरजेचं होतं. फ्रीडचा बॉल देखील होता, परंतु या लेवलवरती तिथे बॉल पकडणं गरजेचं होतं. धावा वाचल्या असत्या. फ्रीडचा बॉल होता. इथे आपण पाहतो स्विच हिट केलाय. कडक हा देखील फटका आहे आणि बॉल जाईल डीप मिड विकेट रिजनला. धावा मिळतील 4. चौकार. चांगला युटिलाइज करताय तिथे फलंदाज मंगेश. आदर्श 11 धानिवली संघाने आदर्श सुरुवात या मॅच मध्ये केले. जय यांच्यावरती आक्रमण झाले. जवळपास 20 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात. अजूनही 1 बॉल शिल्लक आहे. जय यांच्यावरती आक्रमण झाले. स्ट्राईक बॉलर आणि हा दिवस कुठल्याही गोलंदाजाच्या आयुष्यामध्ये येऊ शकतो. चांगला बॉल. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल आपण पाहतो. एका धावेचा प्रयत्न. 1 धाव अगदी सहज तिथे पूर्ण होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 21. 21 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 21 धावा धावफलकावरती. 24 बॉल आणि 41 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये मात्र हल्ला बॉल बॅटिंग पाहायला मिळाली. आदर्श 11 धानिवली संघाच्या फलंदाजांची आदर्श बॅटिंग पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. 21 धावांपर्यंत त्यांनी मजल मारली आहे. विकेट शोधावे लागतील आणि विकेट देखील थोडेसे लवकर शोधणं गरजेचं आहे. डोंगर नावे संघाला जर पुनरागमन करायचे तर विकेट शोधणं गरजेचं आहे. जय गावदेव डोंगर नावे संघाला विकेट शोधणं नितांत गरजेचं आहे. विकेट शोधावे लागतील. गोलंदाज प्रशांत गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले. धावफलकावरती धावा आहेत 21. 21 विदाउट लॉस. तर लॉ विषयी आपण चर्चा करत होतो आणि आज मला वाटतं बऱ्यापैकी डोंगर नावेकरांना त्या लॉ विषयी कन्फर्मेशन मिळालं असेल की लॉ काय आहे ऍक्च्युली. पहिला तुमचा संपर्क जर बॉल सोबत असेल बाउंड्रीच्या आतमध्ये तर आणि नंतर तुम्ही बाउंड्रीच्या बाहेर जाऊन आतमध्ये आलात तर तो झेल व्हॅलिड आहे. नंतर तुमचा बॉल जरी बाउंड्रीच्या बाहेर असेल आणि तुम्ही हवेमधून बॉल, परंतु पहिला संपर्क बाउंड्रीच्या आतमध्ये पाहिजे. हवेमधून बॉल जर बाउंड्रीच्या आतमध्ये उडवला
आणि दुसऱ्या खेळाडून जरी झेल टिपला तरी देखील तो झेल व्हॅलिड आहे, परंतु पहिला संपर्क जो तुमचा आहे तो बॉल सोबत पाहिजे, हा नियम आहे. हो, इथे देखील आपण पाहतोय फुल टॉस बॉल होता, लाईन मिस केली, वाईड बॉल. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेनं धावफलक पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती 22. ऑर्म बॉल खूप महत्वाचा. पहिला बॉल जर तुम्हाला अचूक टप्प्यावरती टाकायचा असेल, प्रत्येक गोलंदाज जसप्रीत बुमराह नाही ना, पहिला बॉल अचूक टप्प्यावरती पडेल. हा देखील फुल टॉस आहे आणि फलंदाज इनफील्ड मध्ये आहेत. इथे आपण पाहतोय लॉंग ऑन रिजनला मॅक्सिमम षटकार. यासाठी क्षेत्ररक्षण आपण सजवू शकत नाही. फुलटॉस साठी फिल्डर कुठेही लावा, कॅप्टन करे तो क्या करे. फुलटॉस बॉल होता आणि तिथे लॉंग ऑन रिजनला षटकार आपण पाहिला. आता मिडॉनचे खेळाडू लॉंग ऑन मध्ये गेलेत. चांगली सुरुवात इथे पाहायला मिळाली आहे. इथे हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक कॉलिंग महत्वाचं आहे. ओ चांगला झेल, अप्रतिम हा झेल आहे. बरंच अंतर कापायचं होतं, अंतर कापलं, बॉलच्या खाली पोहोचले, शेवटपर्यंत बॉलवरती नजर ठेवल्याने एक चांगला झेल पाहायला मिळालाय. दीपक यांच्या माध्यमातून फलंदाज बाद, विकेट. अठ्ठावीस धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिला धक्का लागलाय. मोमेंटम इथून आपल्या बाजूने करण्याची पूर्ण संधी आहे डोंगरनावे संघाकडे. जय गावदेव डोंगरनावे संघ मोमेंटम जर आपल्या बाजूने इथून जर करता आलं तर या मॅच मध्ये देखील मजा येईल, परंतु जर बॅटिंग करणारी टीम याच फ्लो मध्ये पुढे जात राहिली तर अडचणी वाढत जातील. जय गावदेव डोंगरनावे संघाच्या आदर्श 11 धानिवली संघ आपण पाहतोय मैदानावरती. चांगली सुरुवात केली, वेल बिगन इज हाफ डन. अप्रतिम बॉल आणि पहा एरर ऑफ मार्जिन खूप कमी आहे. फुलर लेनचा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. हा बॉल देखील थोडासा वरती आला असता तर फुल टॉस मध्ये परावर्तित झाला असता. एरर ऑफ मार्जिन खूप कमी आहे. गोलंदाज निश्चित आपण पाहतो बऱ्याच वेळा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न असतो, परंतु बॉल लोअर फुल टॉस जातो किंवा फुल टॉस जातो. गोलंदाज प्रयत्न यॉर्क करत असतो. एरर ऑफ मार्जिन खूप कमी त्याच्यामध्ये असतं. यावेळेस हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक ओ बॉल खाली पोहोचलेत. पुन्हा एकदा जेल कॅरी तर झाला होता आणि सागर यांनी लगातार 3 षटकार मारले तर नितीन महारसे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस त्यांच्यासाठी असणार आहे. धावपलकावरती धावा आहेत 29. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये थोडंसं मॅचचं मोमेंटम आता स्लो झालंय. मॅचची जी गती होती ती स्लो झाली विकेट नंतर. सागर आणि मल्हारी ही जोडी मैदानावरती आहे. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन विकेटवरती काय सुरुवात केली होती, ताबडतोड सुरुवात आपण पाहिली फलंदाज मंगेश यांच्या माध्यमातून. तब्बल 2 षटकार 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आले. एकूण 25 धावा त्यांनी बनवल्यात. आक्रमक इनिंग पाहायला मिळाली. सुरुवात टिट फॉर टॅट. पहिल्या इनिंग मध्ये 61 धावा बनल्या गेल्या होत्या. 62 धाव्यांचं लक्ष आहे, परंतु ताबडतोड सुरुवात इथे पाहायला मिळाली. टिट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर दिलं गेलंय आणि त्याचाच परिणाम इथे पाहायला मिळतोय. 29 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 29 लॉस ऑफ द 1 विकेट. फुलर लेनचा बॉल. पुन्हा एकदा मिडॉनचे खेळाडू बॉलच्या दिशेने जातात. 1 धावेची प्राप्ती होईल. एका धावेनं धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 30. सातत्याने डॉट बॉल आणि विकेट शोधावे लागतील. 6033 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. आज पार्टी आम्हाला अभय खुने असतील, दीपवीर बिराडे आणि मयूर मार्के या सर्वांच्या माध्यमातून पार्टी आहे. काय नाही, व्हेज खातो मी, पनीरची कोंबडी कापा. 30 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 लॉस ऑफ द 1 विकेट. पनीरची बनवावी लागेल पहिली. यावेळेस इथे स्विच हिट अटेम्प्ट केला. लगा तो आबाद नाही तो बरबाद. दुधारी शस्त्र इथे चालवलं गेलं. डॉट बॉल आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. 30 धावा धावपलकावरती आहेत. 18 बॉल 32 धाव्यांची अजून देखील आवश्यकता. 18 गेंदे
और 32 रनों की अभी भी दरकार है. 18 बॉल 32 धाव्यांची आवश्यकता आहे आणि विचार विनिमय जास्ती करू नका, जास्ती वेळ घेऊ नका. विनंती आहे जय गावदेव डोंगरनावे संघ आपण देखील थोडीशी घाई करा. मॅचचं मोमेंटम सध्याच्या घडीला थोडंसं डोंगरनावे संघाच्या बाजूने अजून देखील दोलायमान स्थितीमध्ये हा सामना आहे. एखाद दोन विकेट जर आल्या तर डोंगरनावे संघ पुनरागमन करेल, परंतु 2 षटकार जर आले ना तर आदर्श 11 धानिवली हा संघ विजयाचा मार्ग त्यांचा देखील सुकर होईल. मॅच 5 षटकांच्या मॅचमध्ये अभय पहा पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात तुम्ही केली. मला वाटतं धावा 21 आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, 21 धावा आणि सेकंड ओव्हरमध्ये 9 धावा आल्यात. एक षटकार जाऊन देखील केवळ 9 धावा सेकंड ओव्हरमध्ये आल्यात. गोलंदाज प्रशांत यांचं कौतुक केलं पाहिजे. दीपक गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले षटक क्रमांक 3 साठी. दीपक शेळके 18 बॉल आणि 32 धाव्यांची आवश्यकता आहे. डोंगरनावे संघ त्यांच्या विरोधामध्ये आदर्श 11 धानिवली अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. आदर्श 11 धानिवली खरं तर मुरबाडचं क्रिकेट आपण पाहतोय. मुरबाड तालुका ठाणे जिल्ह्यामधला हा तालुका आहे आणि इकडे अगदी अंबरनाथची बाउंड्री, अंबरनाथ तालुक्याची बाउंड्री, कल्याण तालुक्याची बाउंड्री, मला वाटतं भिवंडीचा काही भाग असेल, भिवंडी तालुका देखील या तालुक्याला अटॅच असेल. आणि तिकडं तुम्ही एकदा घाट उतरले वरती आंबेगाव तालुका, घाट उतरल्यावरती जुन्नर तालुका पुणे जिल्हा, आंबेगाव मधले पुणे जिल्ह्यामधले हे 2 तालुके त्यांचे देखील अटॅचमेंट या तालुक्यासोबत. 30 धावा धावपलकावरती आहेत. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड आणि 18 बॉलमध्ये 32 बनवायच्यात. डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. स्विच हिट अटेम्प्ट केला आणि त्याच्यामध्ये दुधारी शस्त्रे लगा तो आबाद नाही तो बर्बाद. आणखी एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. 17 बॉल 32 धाव्यांची आवश्यकता आहे. काही वर्षापूर्वी एखादा खेळाडू असायचा जो स्विच हिट अटेम्प्ट करायचा, परंतु आता सर्रास खेळाडू या फटक्यांचा उपयोग प्रोडक्टिव्ह शॉट आहेत आणि सर्रास उपयोग करताना पाहायला मिळतील. यावेळेस लाईन खूप जास्ती बाहेर आहे. वाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. 31 धावा धावपलकावरती. पूर्वी कोच सांगायचे की बाबा बॅट अशी सरळ येऊ दे आणि सरळ बॅटने तो खेळ. आता क्रिकेट इतकं अनकन्व्हेन्शनल झालंय की तुम्ही इंटरनॅशनल मॅच मध्ये देखील हे चित्र पाहता. लो राहिलाय हा बॉल, चांगला बॉल, डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. कॉन्टस नावाचा खेळाडू तुम्ही पाहिला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती बीजीटी मध्ये. जसप्रीत बुमराह समोर पहिला बॉल उलटा त्याने खेळला. जेम्स सँडरसन समोर तुम्ही रिषभ पंतला असं करताना पाहिलं. म्हणजे क्रिकेट किती अनकन्व्हेन्शनल झालंय. मला सांगण्याचं तात्पर्य हे की आता खेळाडू ह्या गोष्टी करायला बिलकुल घाबरत नाहीत. 31 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 31 लॉस ऑफ दी 1 विकेट आणि प्रोडक्टिव्ह शॉट आहेत. इथे जर बॅट आणि बॉलचा संपर्क झाला तर धावाच धावा आहेत आणि नाही झाला तर मग मात्र तिथे डॉट बॉल किंवा विकेट जाण्याचे देखील चान्सेस आहेत. यावेळेस देखील हवेमध्ये बॉल मिड विकेट रिजनला. क्षेत्ररक्षक सेल ड्रॉप. महत्वाच्या क्षणी सेल ड्रॉप म्हणजे अफेअर सुरू होतं आणि अफेअर सुरू असताना अगदी टर्निंग पॉइंट आला, आता लग्न करायचंय तेव्हा धोका दिला. तशी गंमत झाली. बॉल हवेमध्ये गेला, बराच काळ हवेत होता, क्षेत्ररक्षकाकडे बराच वेळ होता, परंतु झेल ड्रॉप झाला. म्हणजे झेल पकडणार तेवढा ड्रॉप झाला. 31 धावा धावपलकावरती. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय. डीप मध्ये बॉल गेलाय आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे जाईल. चौकार, 4 धावा. धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 35. त्यांना तुमच्यापेक्षा जास्त बेटर माहिती काय करायचं आतमध्ये. पस्तीस धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 35 लॉस ऑफ दी 1 विकेट. झेल ड्रॉप झाला मल्हार यांचा आणि तदनंतर हा चौकार आलाय आणि हा जखमेवरती मीठ चोळणारा चौकार होता. चले पे नमक यहाँ पर छिड़का गया है.
कोणता संघ जिंकेल मल्हारी मैदानावरती. व्हॉट्स हॅपन 35 धावा आहेत 35. येस इट्स ओके. 37 आहेत. माफी असावी, स्कोरिंग मध्ये मिस्टेक झाली. माफी असावी. आदर्श 11 धानिवली. अगदी आदर्श मुलांनी मला विचारलं. धावा 37 झाल्या. इट्स ओके. वाईड बॉल अवांतर धाव इथे प्राप्त होईल. फलंदाज सफल जरूर झाले होते. तर पंचांचा निर्णय अंतिम असेल. अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन. देर विल बी नो आर्ग्युमेंट विथ अंपायर्स प्लीज. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल. 38 38 धावा धावपलकावरती. कमालीचा बॉल. अप्रतिम हा बॉल पाहायला मिळतोय. इथे डॉट बॉल आलाय. धावपलक आपल्या जागेवरती स्थिर. 38 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 38 लॉस ऑफ द 1 विकेट. दीपक बॉलिंग ट्रॅक वरती. 38 धावा धावपलकावरती. झेल ड्राफ्ट होणं खूप महागडी गोष्ट आहे. क्लीन बॉल विकेट. वाव परफेक्ट एक्झिक्युशन. यॉर्कर पाहायला मिळाला आणि फलंदाजाची दांडी इथे गोल केली आहे. विकेट. फलंदाज बाद. तीन षटकांचा खेळ संपलाय. 38 धावा धावपलकावरती. 12 बॉल मध्ये 24 धावा अजून देखील बनवायच्यात. मॅच अजून देखील दोलायमान स्थितीमध्ये. इथून देखील कोणताही संघ या मॅच मध्ये पुढे जाऊ शकतो, परंतु पुढे तोच संघ जाईल जो संघ चांगली कामगिरी इथून करेल. तो चांगली कामगिरी करणारा संघ कोणता असेल हे चित्र आपल्याला पाहायचंय. जय गावदेव मैदान डोंगर न्हावे आपण पाहतोय आणि इथे सुरू असणारी ही स्पर्धा राष्ट्रवादी चषक डोंगर न्हावे 2025. 38 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. क्रमांक 4 वरती नवीन फलंदाज प्रवीण. स्ट्राईक वरती सागर आहेत. पहिला बॉल स्टेप आउट झालेत आणि बॉलला पाठवलंय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खूप दूरवरती. इट्स मॅक्सिमम लेंथ वरती हा बॉल होता. स्टेप आउट होऊन योग्य पदलालित्य आणि बॉलला पाठवलंय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. सिक्सर. अप्रतिम फुटवर्क. बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचले आणि पहा वेगवान गोलंदाजासमोर तुम्ही फुटवर्क ज्यावेळेस घेता त्यावेळेस खूप महत्वाचे बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचणं. अगेन इट्स मॅक्सिमम. यावेळेस लॉंग ऑफ रिजनला सरळ बॅटने प्रहार. पुन्हा एकदा पुढ्यात बॉल आणि पुन्हा धावपलकावरती धावा आहेत 50. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 50 अप झाली बॅटिंग करणारी टीम अर्थात आदर्श 11 धानिवली. सागर यांच्या बॅट मधून 2 घणाघाती फटके आपण पाहिले. 2 गगनचुंबी षटकार.
ज्यावेळेस देखील आक्रमण तर केलंय आणि लगातारचा तिसरा षटकार फलंदाज सागर यांच्या बॅट मधून 3 इन अ रो, 3 कन्झर्वेटिव्ह सिक्सेस इन अ रो आणि मॅच डिफायनिंग नॉक त्यांनी खेळलाय. 3 षटकार लगातार. आणि पहा फलंदाजाला मानलं पाहिजे, त्यांचं प्लॅनिंग खूप महत्वाचं होतं. मी सांगेल पुढचा बॉल पुन्हा एकदा आक्रमण, स्टँड अँड डिलिव्हर, लगातारचे 4 षटकार, मॅच फिनिश केली आहे. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली सागर यांची. मॅच डिफायनिंग नॉक, लगातारचे 4 षटकार. पहा पहिले 2 बॉल पुढे टाकले, तिसरा बॉल पाठीमागे टाकला, त्यावरती देखील षटकार, चौथा बॉल पुन्हा पुढे टाकला, त्यावरती देखील मॅक्सिमम. कमालीची बॅटिंग आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय आदर्श 11 धानिवली या संघाने मॅच जिंकली आहे. अप्रतिम बॅटिंग सागर यांची पाहायला मिळाली. मॅच समरी आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल.